गिवन, टू प्रूव्ह आणि प्रूफ या फॉर्मॅट मध्ये लिहूयात आपण. प्रूव्ह दॅट द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स ऑफ पॅरोलोग्राम. सो एक पॅरोलोग्राम काढावा लागेल आपल्याला. या ठिकाणी आपण एक काढला पॅरोलोग्राम. त्याला नाव देऊयात आपण, आपल्या मनाने देऊयात ए बी सी आणि ह्या ठिकाणी आहे तुमचा डी. बघा लक्ष द्या, क्वेश्चन रीड केला आपण एक पॅरोलोग्राम काढला. त्यानंतर आपण काढूयात डायगोनल्स. काय काढले आपण? डायगोनल्स. ठीक आहे, बघा काय सांगतात ते. द प्रूव्ह दॅट द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स, सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल of the parallelogram is equal to sum of square of its side. सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स साइड हे आपल्याला प्रूफ करायचे. हे टू प्रूफ मध्ये लिहूयात आपण. त्याच्या अगोदर गिवन लिहूयात डाटा. गिवन मध्ये काय काय दिलेले बघा. गिवन quadrilateral ABCD is पॅरलोग्राम दिलेला आहे आपल्याला तो. ओके, तो पॅरलोग्राम असल्यामुळे त्याच्या अपोजिट साइड सेम असतात. म्हणजेच एडी इज इक्वल टू बीसी आहे. एडी आणि बीसी सेम आहेत आणि त्यानंतर एबी आणि डीसी सेम आहे. अँड एबी इज इक्वल टू डीसी. ओके, त्या तुमच्या सेम आहेत. एवढं आपण गिवन मध्ये लिहिलं. टू प्रूव्ह, काय प्रूव्ह करायचं आपल्याला हे समजणं आता महत्वाचं आहे. बघा काय सांगितलंय, परत परत रीड करूयात आपण. द सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स. सम करायची आपल्याला. कोणाची सम? डायगोनलची सम. डायगोनल कोण आहे तुमच्या? AC स्क्वेअर प्लस BD स्क्वेअर. ओके, सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल ऑफ पॅरोलोग्राम इज इक्वल टू, इज इक्वल टू, ही सम कोणाच्या इक्वल आहे? सम ऑफ, कोणाची सम करायची पुन्हा एकदा? स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स. स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स. मग त्याच्या जेवढ्या काही साइड आहेत त्या सर्वांची आपल्याला स्क्वेअर करायची. मग ह्या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर, सर्वांचा स्क्वेअर. हे एवढं मोठं आपल्याला प्रूफ करायचं. सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स. सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स साइड हे आपल्याला फायनली आणायचं. हे उत्तर काही पण करा उलटापालट, आणि हे उत्तर तुम्हाला आणायचं आहे. ठीक आहे, हे फायनली आलं पाहिजे, प्रूफ करायचं आपल्याला ते. ठीक आहे, प्रूफ खाली चालू करूयात आपण. प्रूफ. ओके, याला थोडी वेळ आता पलीकडे पाठवूयात म्हणजे तुम्हाला दिसेल. ओके, ओके, प्रूफ मी या बाजूला घेतो. डायग्राम त्या बाजूला असतील तर मला एक्सप्लेन करायला इझी जाईल. ओके, काय करूयात बघा. ह्या ठिकाणी हा पॅरलोग्राम आहे, याचा अर्थ AC. बघा ह्या ठिकाणी मध्ये ना आपण एक पॉइंटचं नाव देऊयात O. ठीक आहे, सो AO जो आहे ना तर तो AC चा हाफ आहे. AO जो आहे तो AC चा हाफ आहे. कारण की आपल्याला माहितीये, काय माहितीये? डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. एकमेकांना त्या बायसेक्ट करतात. बायसेक्ट करतात म्हणजे बरोबर एकमेकांचे दोन भाग करतात. म्हणजे हा AO वाला भाग आणि हा OC वाला भाग कसा आहे तुमचा? सेम आहे. हवाला सेगमेंट तुमचा सेम आहे. याचा अर्थ O इज द मिड पॉइंट ऑफ AC. O इज द मिड पॉइंट ऑफ AC. मग इथं पहिलं स्टेटमेंट आपण लिहूयात की बाबा डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. एकमेकांना त्या बायसेक्ट करतात आणि त्यामुळे AO इज इक्वल टू तो अर्धा आहे कोणाच्या? AC च्या. आणि त्या ठिकाणी DO हा पण अर्धा आहे कोणाच्या? DO कोणाच्या अर्धा आहे? BD च्या अर्धा आहे. ठीक आहे, आता ह्या ट्रायंगल आपल्याला सिलेक्ट करायचा. कोणता पण घ्या, खालचा घ्या किंवा वरचा घ्या, कोणता घेतला तरी चालेल. इट्स ओके. हा ट्रायंगल घ्यायचा आणि ह्या ठिकाणी O इज द मिड पॉइंट ऑफ AC
आणि मग पुन्हा आपल्याला या ठिकाणी अपोलोनियस यूज करायचा आहे. सो इन ट्रायंगल ADC, नाउ इन ट्रायंगल ADC point O is मिड पॉइंट ऑफ पीटी फॉर पॉइंट 11वी मध्ये गेल्याच्या नंतर तुम्ही पीटी पॉइंट असं लिहा, तुम्ही आता पूर्ण याच्यामध्ये लिहा. सो मिड पॉइंट ऑफ कोणाचा, मिड पॉइंट ऑफ ओ इज मिड पॉइंट ऑफ एसी, एसीचा तो मिड पॉइंट आहे. सो बाय अपोलोनियस थेरम, अपोलोनियस थेरम सांगा चला फॉर्म्युला. एडी चा स्क्वेअर इज इक्वल टू सॉरी प्लस डीसी स्क्वेअर इज इक्वल टू 2DO स्क्वेअर प्लस 2AO त्याचा स्क्वेअर, एओ घ्या ओसी कोणता पण चालेल. ओके डन. आता या ठिकाणी एडी तुमचा जसाच्या तसा ठेवूयात आपण. एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर, मेन वाला आन्सर तुमचं इथून चालू झालं, इथूनच लक्षात ठेवायचं एक्झामला, किंवा पलीकडचा ट्रायंगल घ्यायचा त्याच्यामध्ये अपोलोनियस यूज करायचं. ठीक आहे, हे वरचं थोडंसं रिप्रेझेंटेशन आहे, पण आता हे माझं ऑलरेडी टीच करून झालेलं आहे, किंवा मला माहिती आहे की पुढे जाऊन मला हा एओ लागतोय आणि डीओ मला लागतोय, हे माझं सॉल्व्ह करून झालेलं आहे. ठीक आहे, मी मुंबईला जाऊन आलेलो आहे, सो मला माहिती की बाबा कुठून कसं वळायचंय किंवा पुढे काय अडथळे येतात, ते काय लागतंय ट्रिपला गेल्याच्या नंतर काय लागतंय हे मला अगोदर माहिती, म्हणजे मी खाली जाऊन आलेलो आहे, त्यामुळे मला माहिती की बाबा ह्या ठिकाणी खाली गेल्याच्या नंतर मला एओ आणि डीओ लागतोय, त्यासाठी मी अगोदर काढला. ठीक आहे, तसं तुम्ही जर पहिल्यांदा सॉल्व्ह करत असाल तर तुम्हाला माहित होणार, सो तुम्ही मला फॉलो करणार आहे. सो एडीचा सच तसा, डीसीचा सच तसा इज इक्वल्स टू 2 मल्टिप्लाइड बाय, आता डीओ टाकायचा. डीओ काय तुमचा हाफ इंटू, येस हाफ मल्टिप्लाइड बाय डीडी, आणि त्याचा काय आहे स्क्वेअर आहे. ओके, प्लस 2 मल्टिप्लाइड बाय एओ काय तुमचा हाफ एसी, आणि त्याचं पण काय आहे स्क्वेअर आहे. ठीक आहे डन. चला पुढे जाऊयात, स्क्वेअर करून घेऊयात आपण. 2 मल्टिप्लाइड बाय या ठिकाणी बीडी चा स्क्वेअर, बीडी स्क्वेअर, आणि या ठिकाणी 2 चा स्क्वेअर 4 प्लस इथं 2 अगेन एसी अपॉन 4, एसी चा स्क्वेअर एसी स्क्वेअर असणार आहे, आणि खाली काय असणार तुमचा 4 असणार आहे. डिवाइड करूया, 2 1 चा 2, 2 2 चा 4, 2 1 चा 2, 2 2 चा 4, काय राहते बघा बीडी चा स्क्वेअर अपॉन 2 प्लस एसी चा स्क्वेअर अपॉन 2, डिनॉमिनेटर दोघांचा सेम एकदाच लिहिणार. या ठिकाणी आला बीडी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर अपॉन 2, हे ऍज इट इज घ्यायचे तुम्हाला एडी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर ऍज इट इज. हा डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर मल्टिप्लाय होईल तो. सो काय होतंय बघा, डायरेक्टली मल्टिप्लाय करू का, 2 ने एडी ला मल्टिप्लाय केलं 2 एडी स्क्वेअर प्लस 2 डीसी स्क्वेअर, इथं ब्रॅकेटच्या बाहेर येणार आहे ना तो, त्यामुळे दोघांना पण मल्टिप्लाय करायचंय. सो 2 एडी स्क्वेअर प्लस 2 डीसी स्क्वेअर इज इक्वल टू, त्या बाजूला काय राहिले बीडी स्क्वेअर आणि एसी स्क्वेअर, सो बीडी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. ओके, आता पुन्हा आपल्याला डायग्राम कडे जावं लागेल. ओके बघूयात बघा, या ठिकाणी एडी 2 एडी, बरं मी ह्याला आहे ना 2 एडी ला आता काय करतो माहिती का, 2 एडी म्हणजे त्याला असं लिहितो एडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर, चालतंय का, एडी स्क्वेअर प्लस एडी स्क्वेअर 2 एडी स्क्वेअर प्लस ह्या डीसी ला आपण असं लिहूयात डीसी स्क्वेअर प्लस डीसी स्क्वेअर असं लिहूयात, त्याला ह्याला असं लिहिलं याला असं लिहिलं, आणि हा जो तुमचा बीडी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर जसाच्या तसा. ओके, आता एडी आणि एडी बघा, या ठिकाणी एडी, मला सांगा एडीच्या जागेवर आपण बीसी लिहू शकतो का, हा, कारण ही साइड आणि ही साइड कशी आहे सेम आहे. सो या ठिकाणी एक एडी जसाच्या तसाच ठेवूयात, एडी स्क्वेअर प्लस दुसऱ्या एडीच्या जागेवर टाकूयात आपण डीसी स्क्वेअर प्लस, आता या ठिकाणी हा जो तुमचा डीसी आहे एक डीसी जसाच ठेवूयात, आणि दुसऱ्या डीसीच्या जागेवरती टाकूयात आपण एबी, सो डीसी स्क्वेअर प्लस इथे टाकला आपण एबी स्क्वेअर इज इक्वल टू बीडी स्क्वेअर प्लस एसी स्क्वेअर. हा झाला आपला प्रूफ. सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल्स, बघा बीडी आणि एसी डायगोनल तुमच्या, बीडी आणि एसी ह्या काय तुमच्या डायगोनल आहेत, आणि सम ऑफ स्क्वेअर ऑफ डायगोनल इज इक्वल टू सम ऑफ स्क्वेअर ऑफ इट्स साइड्स.
ओके, आणि ह्या साईड फक्त आता सरळ करून लिहा, जसं आपल्या प्रूफ मध्ये आपण लिहिले ना, कुठे गेला प्रूफ इथंच आहे. ओके, एसी लिहा, त्यानंतर बीडी, म्हणजे ह्या दोन्ही इकडे लिहा आणि हे सगळं उचला आणि तिकडे लिहा. म्हणजे हे फक्त आपल्याला रिअरेंज करायचंय, हे फक्त अशा फॉर्मॅट मध्ये आपल्याला लिहून टाकायचंय आणि हे झालं आपलं प्रूफ. डन. तो याच्यामध्ये आपण अपोलोनियस यूज केला पलीकडच्या ट्रायंगल मध्ये आणि व्यवस्थित त्याला आपण प्रूफ केलेलं आहे.